सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे तो आता त्या ठिकाणी आलेला असतो. ज्याला पराग सगळं काही सांगतो, काय घडलं आहे ते. आणि धैर्य आता त्या गुंडा जिथे सावीला घेऊन येतात तिथे घेऊन येतो. तिथे आलेला असतो आणि आता तिथे आल्यावरती तो आता इकडे तिकडे बघतो, सावी कुठे दिसते का. तो खूप आवाज देतो पण सावी सापडत नाही. आणि आता ते जे गुंड असतात ते गुंड आता ते म्हणतात की तुला सोडणार नाही. ते सावीजवळ जात असतात. तेवढ्या तिथे धैर्य येतो आणि धैर्य आता त्या सगळ्या गुंडांना मारायला लागतो. आणि तो सगळ्यांना आता तिथे मारत असतो. सगळ्या गुंडांना मारतो पण आता शेवटी तेच गुंड धैर्यला पुन्हा मारतात. मारल्यानंतर आता धैर्य पुन्हा उठतो आणि तो माणूस सावीला त्रास देत असतो, जवळ जात असतो. तेवढं धैर्य उठून त्याच्याजवळ जातो आणि त्याला खूप मारतो. आणि आता इकडं लगेच धैर्य त्यांना मारून ते सगळे खाली पडतात. आणि धैर्य म्हणतो की आता सोडणार नाही तुम्हाला. आणि आता तो म्हणतो की लावशील का परत सावीला हात. कोणत्या हाताने हात लावला सांग बरं. आणि तो हातावर त्या बांबूने हाणत असतो. त्या माणसाला तो खूप हाणतो. तर इकडे आता खूप हाणल्यावरती आता जो धैर्य आहे तो म्हणतो की माझ्या सावीला काही होणार नाही, मी आहे ना सावीसोबत. तेवढ्यात सावी खाली पडते. आणि आता धैर्य म्हणतो सावी काय झालंय तुला, सावी उठ ना, अगं सावी उठ ना, असं करत असतो. आणि सावीला उठवायचा प्रयत्न करत असतो पण आता सावी काय उठत नसते. तेवढ्यात आता धैर्य तिच्या अंगावर पाणी टाकतो. तेवढ्यात सावी उठते आणि ती म्हणते तू फ्रेंड फ्रेंड मला वाचव फ्रेंड, ते माणसं मला खूप त्रास देत आहे. धैर्य म्हणतो की तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याजवळ, मग कशाला टेन्शन घेते असं म्हणतो. आणि आता लगेच धैर्य तिला म्हणतो की चल आपल्याला घरी जायचं आहे. आणि तिला घेऊन जायला निघतो. तेवढ्या तिकडून जीरा आहे ती धैर्यांना फोन करते. म्हणते धैर्य कुठं आहात तुम्ही. तर आता धैर्य म्हणतो की कुठं आहात म्हणजे आता मी घरी येतोय. तर ते म्हणतो की कुठं म्हणजे सावी सापडली का तुम्हाला असं विचारते. तर धैर्य म्हणतो की हो सावी सापडली आहे, माझ्यासोबतच आहे. तर ते म्हणते खरंच सावडी सापडली, कसं काय सापडली सावी. तर आता धैर्य म्हणतो काय सावी सापडायची नव्हती का मग, सावी सापडणार नाही असं वाटत होतं का तुम्हाला, असं धैर्य बोलतो. तर ती म्हणते की नाही नाही मला तसं नाही वाटलं, पण कसं काय सापडली नाही हे विचारते मी असं म्हणते. आणि आता धैर्य सावीला घरी घेऊन जायला निघत असतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.